find the degree and radian measure of exterior and interior angles of a pentagon आणि hexagon बघितलेलं होतं. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण find the angle between hour hand and minute hand of a clock at 10 past 11. आता ह्या टाइपचे आपण एक्झाम्पल इथे बघायचं. तर सुरुवातीला मी इथं डायग्राम काढलेली आहे. घड्याळ इथं काढलेलं आहे. तर घड्याळामध्ये आपल्याला टाइम किती दिले बघा, 10 past 11 त्यांनी दिलेलं आहे. लक्षात आलं. आता 10 past 11 म्हणजेच काय आहे तर 11:10. किती येणार तर 11:10. तर पहिल्यांदा व्हेन टाइम इज 11:10 म्हणजे 11:10 जर वेळ झाली असेल तर तो तास कुठं असणार आहे, 11 वर असणार. म्हणजे 11च्या थोडंसं पुढं असणार. लक्षात ना. आणि 10 मिनिटे म्हणजे बरोबर मिनिट काटा हा कुठं असणार आहे, ह्या 2 वर असणार. लक्षात. आणि आपल्याला जो अँगल काढायचा आहे हा अँगल काढायचा आहे. मिनिट हँड आणि आवर हँड यांच्यामधला जो अँगल आहे तो आपल्याला अँगल इथं काढायचा आहे. लक्षात. तर पहिल्यांदा टाइम किती झाले बघायचं. आपण डायग्राम काढायची अशी आणि मग इथं आपण सॉल्व्ह करायचं. तर 11:10 म्हणजे आता 11 ज्या वेळेला हा मिनिट करता पुढे जात असतो. 11 म्हणजे बरोबर 11 वाजले म्हणजे आपण कसं घेतो इथं बरोबर 11 वर हा तास काटा असतो आणि 12 वर बरोबर मिनिट काटा असतो. बरोबर. त्यामुळे इथं पण समजा हे मिनिट काटा जसं पुढे जाईल तसं तास काटा थोडं सरकत असतो. लक्षात ना. थोडं सरकत असतो. आणि म्हणून इथे when time is 11:10 the minute hand is बघा मिनिट हँड कुठे बघा is at mark 2 म्हणजे ह्या 2 मार्क आहे त्याच्यावर असणार आहे मिनिट हँड. and our hand has crossed 11 म्हणजे our hand हा कुठे असणार आहे थोडंसं 11च्या पुढे असणार. लक्षात. आणि आपल्याला याच्यामध्ये अँगल काढायचा. आता अँगल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स म्हणजेच इथं बघा हा समजा 12 आणि हा 1 आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला अँगल काढायचा आहे. बघा ह्याच्यामधला म्हणजे ह्या दोन्ही मधला आपल्याला अँगल काढायचा आहे. 12 to 1 मधला किंवा 1 to 2 मधला हा अँगल किंवा ह्यातला अँगल किंवा ह्यातला अँगल सगळं सेमच असणार आहे. तर हा अँगल काढत असताना इथून हा इथं पण गेला तर किती असणार आहे 360 असणार. आणि इथून इथं पण झालं आणि किती बघा मार्क आहे तिथं 1 2 3 4 अप टू 12 पर्यंत आहे. म्हणून इथं अँगल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स इक्वल टू 360/12 म्हणजे इथं 12 डिवाइड करा म्हणजे किती आला इथं 30 डिग्री. लक्षात. पहिल्यांदा आपण अँगल बिटवीन ह्यातला काढायचा 9 to 10 म्हणजे 2 मार्क मधलं म्हणजे 1 9 10 किंवा 10 11 ह्याच्यामधला जो अँगल आहे तो पहिल्यांदा आपण इथं काढूया. कारण पूर्ण किती इथं असणार आहे 360 आणि मार्क किती आहे 12 आहे. त्यामुळे इथं 360 ला 12 डिवाइड केलं तर 30 डिग्री. म्हणजेच इथं तुम्हाला समजा हा 8 आहे 9 आणि 8 मधला अँगल जो आहे तो 30 डिग्री. यातला जो आहे तो 30 डिग्री. असं प्रत्येक ठिकाणी 30 30 30 90 30 30 30 180 30 30 30 असं आपण घेऊ शकतो. लक्षात. तर हे जर आपण अँगल बिटवीन टू कॉन्सिक्युटिव्ह मार्क्स 30 डिग्री. आता अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स. आता अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन 10 मिनिट्स म्हणजे इथून जो इथे पुढे सरकणार आहे तो किती डिग्री असणार आहे. आता इथून 11 ते 12 मधला जर घेतला तर अँगल तुम्हाला किती मिळणार 30 डिग्री मिळणार. आता 30 डिग्री. आता इथे जर तुम्ही ह्याचे भाग केला मार्कचे बघा इथं 1 2 3 4 5 6 इथं 7 8 9 10 असे मार्क आहेत इथं. तर इथं 10 मिनिटं झाले. 60 मिनिटापैकी 10 मिनिटं म्हणजेच इथं 1/6 आहे. चला. अँगल ट्रेस बाय आवर हँड इन 1/6 इंटू 30 डिग्री म्हणजे हा जो अँगल आहे इथे 30 डिग्री 30 डिग्रीचे 1/6 म्हणजेच इथं 6 ने डिवाइड केलं तर इथे किती येणार 5 डिग्री. चला. तर हे आपल्याला काय मिळालं इथं इथून हा इथं पण किती डिग्री पण केलाय 5 डिग्री. आता अँगल बिटवीन मार्क 11 to 11 to 2. आता इथून हा 11 हा काटा जरासं पुढे सरकलेला आहे इथं असा असणार आहे. लक्षात आलं का. तर इथून इथपर्यंत म्हणजे हा किती येणार 30 30 आणि 30. लक्षात आलं. म्हणजे 3 मार्क आहे बघा 1 2 आणि 3 3
हा थोडंसं पुढे सरकलेला आहे, तो मायनस करायला पाहिजे. आणि म्हणून अँगल बिटवीन टू हँड्स इक्वल टू 90 मायनस 5 इक्वल टू. आता ह्या 90 मधून हा 5 डिग्री मायनस करा म्हणजे किती मिळणार तुम्हाला? 85. लक्षात आलं? तर पहिल्यांदा मेथड लक्षात ठेवा तुम्ही. अँगल बिटवीन टू कॉन्जुगेटिव्ह मार्क प्रत्येक एक्झाम्पलला 30 येणार, प्रत्येक एक्झाम्पलला 30 येणार. फक्त इथं अँगल ट्रेस बाय आवर हँड इन 10 मिनिट्स असेल, 15 मिनिट्स असेल, ते आपण ह्याच्यावरून ठरवायचं, मिनिट्सवरून ठरवायचं. म्हणजे कसं काढायचं? इथे बघा, इथं 10 आहे आणि हे किती आहे? 60 आहे. मग 10/60 करायचं. समजा 15 असेल, समजा इथं असेल तर 15/60 करायचं. म्हणजे इथं ह्या पद्धतीने तुम्हाला इथं मिळेल. लक्षात? तर हे जण आपण 10 past 11 आपण इथं बघितलेलं आहे. लक्षात? आता सेकंड एक्झाम्पल बघूया. सेकंड मध्ये आपल्याला काय विचारले बघा, 4:45. मी फक्त इथं पुसणार आहे आता. सेकंड एक 2-3 एक्झाम्पल तुम्हाला लक्षात येतील. म्हणजे 1-2 एक्झाम्पल बघा तुम्ही, म्हणजे लक्षात येईल. 4:45 5:45 4:45 म्हणजे किती? पावणे. आता डायग्राम काढत असताना आपण पहिल्यांदा इथं डायग्राम काढूया. बघा आता इथं 5:45 म्हणजे इथं 8 असणार आहे, इथं 7 असणार आहे, इथं 6, इथं 5, इथं 4. मी पूर्णच काढले. आता 5:45 म्हणजे किती येणार बघा. हा जो काटा आहे तो 5:45 म्हणजे इथं तास काटा तो इथं असणार आणि हा जो आहे मिनिट काटा तुमचा इथं असणार आहे आणि तास काटा जरासं 6च्या इकडे असणार. लक्षात येते काय बघा? जरासं इकडं. बरोबर 6 म्हणजे बरोबर मिनिट काटा, तास काटा तुमचा बरोबर 6 असणार. पण 5:45 म्हटल्यानंतर तास काटा तो इथे असणार आहे 5च्या पुढे आणि 6च्या अलीकडे. लक्षात आलं? तर इथं आपण दाखवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि आपल्याला ह्यातला अँगल काढायचा, ह्यातला आपल्याला अँगल काढायचा. मग आता इथे व्हेन टाइम इज 5:45 म्हणजेच काय? 4:45 5:45. लक्षात आलं? तर इथं द मिनिट हँड इज ॲट. आता मिनिट हँड हा कुठं असणार आहे बघा? मिनिट हँड इज ॲट 9. मार्क 9. बघा मिनिट काटा हा कुठे आहे बघा? 9 वर आहे. मिनिट काटा कुठे आहे? 9 वर आहे. आणि मग तास काटा पुढं काय असणार आहे बघा? अँड आवर हँड हॅज क्रॉस. आता तो क्रॉस कशाला क्रॉस केलेला आहे? 5 ला क्रॉस केलेला आहे. लक्षात? त्यामुळे इथं काय ना सोबत आहे, सेम मेथड आहे, काही फरक नाही आहे तिथं. लक्षात आलं का बघा? व्हेन टाइम वर ठरवायचं आपण. व्हेन टाइम इज 5:45 म्हणजे 5:45 4:46. द मिनिट हँड इज ॲट. मिनिट हँड कुठे आहे बघा? 9 वर आहे. अँड आवर हँड क्रॉस किती येणार इथं? 5. आता अँगल बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह मार्क्स इक्वल टू. दोन निदानचा अँगल 30 असणार आहे. कारण इथं बघा 12 ते 1 मिनिट जर असा अँगल काढला तर तो किती असणार आहे? 30 असणार आहे. बघा इथं मी इथे घेतला तर हा 12 घेतला आणि इथे 1 घेतला तर ह्यातला जो अँगल आहे हा किती असणार आहे? 30 डिग्री असणार आहे. का 30 डिग्री? कारण इथून जर इथे घेतला तर अँगल 360 आहे आणि इथून जर इथे पण घेतला तर हे मार्क किती आहेत? 12 मार्क आहे. त्यामुळे 360 ला आपण 12 ने डिवाइड केलं तर इथं 30 डिग्री अँगल मिळतो. लक्षात? त्यामुळे प्रत्येक एक्झाम्पलला तेच येणार. अँगल बिटवीन टू कॉन्जिक्युटिव्ह मार्क्स तेच येणार. आता अँगल ट्रेस्ड बाय आवर हँड इन. आता किती मिनिट्स आहेत बघा? किती मिनिट्स आहेत इथं? 45 मिनिट्स आहेत. इथं आपण मगाशी 11 वाजून 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं घेतले. इथं किती येणार? 5 वाजून 45 मिनिटे म्हणजेच इथं 45 मिनिट्स. चला आता 45 म्हणजेच इथं किती येते ते बघूया आपण. 45 मिनिट्स म्हणजेच किती येणार इथं बघा? 3/4. 3/4. आता 3/4 आपण कसं घेतलं बघा? 45/60.
नंतर इथं आपण डिवाइड केलं, 50 ने डिवाइड करा, 15 × 3 45 आणि 15 × 4 60 म्हणजे 3/4. प्रत्येक वेळेला जो अँगल असेल हे 60 पैकी 45. मगाशी किती होतं? 60 पैकी 10 मिनिट अशा पद्धतीने. समजा 5 वाजून 20 मिनिटं असेल तर किती असणार आहे इथं? 5 वाजून 20 मिनिटं म्हणजे 20/60 असं ह्या पद्धतीने घ्यायचं. लक्षात आलं? एकदम सोपं आहे. आता 45 मिनिट्स म्हणजे 3/4 इंटू किती असणार आहे? 30 मिनिट. म्हणजे हा थोडंसं इथे पुढे सरकलेला असणार, त्यामुळे इथे 3/4. आता इथं 4 ने डिवाइड करा म्हणजे किती येते बघा. 4 ने जर डिवाइड केलं तर आपल्याला इथं किती मिळते बघूया. आता पॉइंट मध्ये मिळणार तुम्हाला इथं. काय करूया आपण? इथं 2 ने पहिला डिवाइड करूया. इथं 15 आला. हे बघा 3 × 2 ने डिवाइड केलं तर 2 आणि इथं 15. आता 3 × 45 3 × 15 45 अपॉन 2. परत 2 ने डिवाइड करूया म्हणजे किती येणार? 2.5 म्हणजे 22 पॉइंट किती मिळणार इथं? 5 मिळणार. आता अँगल बिटवीन मार्क म्हणजे बघायचं बघा किती येते बघूया आपण. अँगल बिटवीन मार्क आता इथून स्टार्ट करायचं आपण, इथून इथपर्यंत. कारण 5च्या पुढे आहे आणि 6च्या अलीकडे आहे हा मिनिट तास काढा. त्यामुळं इथून पहिल्यांदा काढायचं. बघा किती मार्क होतात बघा. 1 2 3 आणि 4 असं होतं. त्यामुळे इथे किती येणार? अँगल बिटवीन मार्क 5 to 9 किती येणार बघा. 4 × 30. कारण प्रत्येक मार्क हा 30 डिग्रीचा असतो. 30 30 30 30 म्हणजेच किती येणार इथं? 120 डिग्री. किती येणार इथं? 120 डिग्री. आणि therefore अँगल बिटवीन 2 हँड्स. आता सुरुवातीला आपण अँगल किती काढायचं? 120 मायनस. हे बघा इथून आपल्याला इथे पण अँगल काढायचं, इथे पण काढायचं नाही, त्यातला अँगल काढायचा. हा तर इथून पहिल्यांदा आपण इथे किती घेतला? 120 आणि इथला जो आहे तो मायनस करायला पाहिजे. हा किती आहे? 22.5. हा 22.5 इक्वल टू. आता ह्यातनं मायनस करूया आपण. आता मायनस करत असताना काय केलं पाहिजे? 120.00 मायनस 22.5. आता इथे किती येते बघा. 10 - 5 5. कॅरी 1 घ्या. 10 - 3 7. कॅरी 1 घ्या. 12 - 3 9. म्हणजेच किती येणार इथं? 97.5 डिग्री. लक्षात आलं? तर ह्याच पद्धतीने प्रत्येक एक्झाम्पल ह्याच पद्धतीने काढायचं. लक्षात आलं? तर आपण आणखीन एक एक्झाम्पल मी फक्त सांगते कसं काढायचं ते शॉर्ट मध्ये. समजा आपल्याला इथं 5:20 असेल, 5:20 असेल तर 5 वाजून 20 मिनिटं असेल तर ते कसं काढायचं ते सांगते. आता 5 वाजून 20 मिनिटं असतील तर when time is 5:20 the minute hand is at. कुठं असणार मिनिट हँड बघा तर इथं हा बघा 5:20 5 वाजून 20 मिनिटे. हा 5 इथे तास काटा असणार. तास काटा आता घेत असताना 5च्या पुढे असणार आहे थोडंसं. चला 5च्या पुढे आणि 5 वाजून 20 मिनिटे म्हणजेच इथं असं लक्षात. तर कसं काढायचं? पहिल्यांदा when time is 5:20 then इथं minute hand is at किती येणार? 4 and our hand cross the 5. लक्षात आलं? the angle between two consecutive marks तेच येणार. angle traced by our hand in 20 minutes. 20 minutes means 20/60 करा म्हणजेच किती येणार आहे? तो 1/3 येणार आणि 1/3 × 30 करा. चला मग 30 म्हणजे किती येणार? 10 डिग्री. म्हणजे इथे तुम्हाला 10 डिग्री मिळाला. मग इथून आपल्याला ह्या याच्यामध्ये अँगल काढायचा आहे. म्हणजे हा किती येणार इथे? 30 आणि 30 60. 60 - 10 करूया. बघा मी परत एकदा सांगते. when time is 5:20 the minute hand is at किती येणार इथं? 4 मार्क 4
4 and our hand cross the 5. And therefore, the angle between two consecutive marks 30 degree. Angle traced by our hand in किती मिनिट्स येणार 20 मिनिट्स म्हणजे किती येणार 1/3 into 30 and equal to किती येणार इथे 10 degree. चला. And therefore, angle between mark 5 to आता इथे कुठून येणार बघा 4 to 6 घेऊया पहिल्यांदा 4 to 6 म्हणजे 2 मार्क येणार म्हणजे 2 into 30 equal to 60. Therefore, angle between two hands मिनिट आणि याच्यामधला अँगल जो आहे तो हा अँगल जो आहे तो कसा घ्यायचा 60 - 10 equal to 50 degree. चला तर ह्या पद्धतीने आपण हे एक्झाम्पल बघितले. नेक्स्ट मिसलेनियस. आता काही सिलेबस कट झालेला आहे डिलीट झालेला आहे तर ते 1.2 जो आहे प्रॅक्टिस सेट जो 1.2 आहे तो कंप्लीट डिलीट झालेला आहे. लक्षात काय तो आपल्याला इथं रिव्ह्यू सुद्धा केलेला आहे तो तुम्हाला नाही आहे. आता डायरेक्ट आपल्याला काय बघायचं आहे मिसलेनियस. मिसलेनियस मध्ये फक्त 2 एक्झाम्पल आहेत लक्षात. तर ते मिसलेनियस आपण बघूया. मिसलेनियस मधले 2 एक्झाम्पल्स जर बघितले तर त्यातला क्वेश्चन नंबर 2 मिसलेनियस 1 त्याच्यामध्ये सुरुवातीला अल्टरनेटिव्हज आहेत. अल्टरनेटिव्हज मध्ये पण सिंपल आहे. कन्वर्ट डिग्री मध्ये असेल तर रेडियन मध्ये विचारले रेडियन मध्ये असेल तर डिग्री मध्ये विचारलेलं आहे ते तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता. त्याच्यानंतर मिसलेनियस मध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो आपण बघूया. क्वेश्चन नंबर 2 फाइंड द नंबर ऑफ काय म्हणलेलं बघा फाइंड द नंबर ऑफ साइड्स ऑफ अ रेग्युलर पॉलिगॉन if each of its interior angles is 3/4 then find काय म्हणलेलं बघा नंबर ऑफ साइड्स. आपल्याला आता पण आपण एक्झाम्पल बघितलं होतं पेंटागॉनचे एक्झाम्पल बघितले होतं त्याला कसं करतो आपण 360 ने डिवाइड करतो पण आता इथे अँगल दिल्याने नंबर ऑफ साइड्स विचारलेले तर काय 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 दिले ते बघूया. लेट मी क्वेश्चन लिहिते नाही तर म्हणजे तुमच्या लक्षात येईल. Find the number of sides of a regular polygon if each of its interior angle is 3/4 3π/4 रेडियन मध्ये दिलेलं आहे. लक्षात. तर आपण इथं पहिल्यांदा काय करूया इंटेरियर अँगल जो दिलेला आहे तो रेडियन मध्ये आहे तो डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. इंटेरियर अँगल इक्वल टू 3π/4 रेडियन 3π/4 into 180/5 पाय कॅन्सल करा 4 ने डिवाइड करा म्हणजे किती येणार आहे 45 आणि इथे 3 into 45 बघा किती 3 into 5 15 कॅरी 1 घ्या हा 3 into 4 12 plus 1 म्हणजे इंटेरियर अँगल जो आहे तो किती मिळाला आपल्याला इथे 135 मिळाला. आता लेट the number of sides. Let the number of sides of a regular polygon n consider करूया. काय कन्सिडर करूया n. आता इंटेरियर अँगल काय एक्सटेरियर अँगल कसं काढायचं. आता कालच्या एक्झाम्पल मध्ये आपण बघितलं होतं the sum of interior and exterior angle is 180. इंटेरियर जर काढलं असेल तर 180 म्हणून मायनस करा म्हणजे एक्सटेरियर अँगल मिळेल. therefore exterior angle equal to 180 minus 135 equal to आता हे मायनस करूया आपण किती येते बघा 10 minus 5 कॅरी 1 घ्या 8 minus 4 45 डिग्री. आता काय मिळाला इथे आपल्याला एक्सटेरियर अँगल मिळाला. पण एक्सटेरियर अँगल घेत असताना
आपण इथं काय केलेलं होतं 360 ला आपण नंबर ऑफ साइड्सने डिवाइड करत होतो. मग इथं एक्सटेरियर अँगल म्हणजे काय ना 360 अपॉन n इक्वल टू 45 डिग्री. अच्छा हे आपण घेत होतो बघा एक्सटेरियर अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला घेतो. पेंटागॉन असेल तर 360 अपॉन 5, हेक्सागॉन असेल तर 360 अपॉन 6 असं डिवाइड करत होतो बघा. तर हा अँगल माहिती आपल्याला. आता हा इकडे घ्या आणि हा इकडे घ्या म्हणजेच काय मिळेल तिथं 360 अपॉन 45 इक्वल टू n. आणि मग इथं तुम्ही डिवाइड करू शकता. 9 ने डिवाइड करू. पहिल्यांदा 9 × 4 36 आणि इथं 0 आणि इथं 9 × 5 45. परत 5 ने डिवाइड करा म्हणजेच इथं n ची व्हॅल्यू किती मिळाली तर 8. देअरफॉर नंबर ऑफ साइड्स किती येणार इथं 8. लक्षात आलं. त्या टाईपचा पण वेगळा प्रश्न आहे हा. आणि नंबर ऑफ साइड्स त्याच्या अगोदर आपल्याला एक्सटेरियर आणि इंटेरियर अँगल विचारलेलं होतं. पण आता इथं आपल्याला काय विचारले नंबर ऑफ साइड्स विचारले. मग जो अँगल दिलाय समजा बऱ्याच वेळा तुम्हाला इथे एक्सटेरियर अँगल पण देतील. मग एक्सटेरियर अँगल दिला असेल तर पहिल्यांदा ते एक्सटेरियर अँगल काढा आणि डायरेक्ट तुम्हाला मिळते. इंटेरियर काढायची काय आवश्यकताच नाही तिथं. चला मग इथे इंटेरियर अँगल दिलाय तो पहिल्यांदा डिग्री मध्ये कन्वर्ट करा. नंबर ऑफ साइड्स n कन्सिडर करा. एक्सटेरियर अँगल इक्वल टू 180 मध्ये मायनस करा 45 ला. पण आपण घेत असताना एक्सटेरियर अँगल कसं करत होतो 360 ला n ने डिवाइड करत होतो. म्हणजे पेंटागॉन असेल तर 5 ने डिवाइड करत होतो. म्हणजेच इथे ह्याच्यावरून तुम्हाला n ची व्हॅल्यू येईल. लक्षात. आता त्यातलं लास्ट एक्झाम्पल जे आहे ते बघू आपण. क्वाड्रिलॅटरलचं एक्झाम्पल आहे. एरिया ऑफ अ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्क हे जे आहे हे रिड्यूस केलेलं आहे, डिलीट केलेलं आहे तुम्हाला आता यावर्षी. तर लास्ट एक्झाम्पल बघूया आपण. फाईंड बघा काय काय करायचं. द अँगल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर इन AP. बघा the angles of a quadrilateral are in AP and the greatest angle is double the least. Find the angles of the quadrilateral in radian म्हटलेलं आहे. मग पहिल्यांदा क्वेश्चन नंबर 11 आहे बघा. क्वेश्चन नंबर 11 आहे the angles of a quadrilateral. मी शॉर्ट मध्ये लिहिते the angles of a quadrilateral आर इन AP. AP मध्ये आहे and greatest angle is double. Greatest angle is double the least. Find the angles in radian. रेडियन मध्ये आपल्याला काढायचं. लेट. आता क्वाड्रिलॅटरल म्हटल्यानंतर किती अँगल्स असणार आहेत 4 अँगल्स असणार आहेत. लेट द अँगल्स द मेजर्स ऑफ अँगल्स of a quadrilateral are काय काय कन्सिडर करायचं बघा. a minus 3d, a minus d, a plus d आणि a plus 3d हे कन्सिडर करायचं. लक्षात. काय काय कन्सिडर केलं बघा तिथं a minus 3d, a minus d, a plus d आणि a plus 3d चारही अँगल्स आपण इथं कन्सिडर केले. आता हे अँगल्स कन्सिडर केले तर त्यांची सम ही किती असणार आहे 360. and therefore काय असणार आहे बघा a minus 3d plus a minus d plus a plus d plus a plus 3d equal to 360 डिग्री मध्ये आहे. सगळे आपण हे अँगल कन्सिडर केले त्याच्यामध्ये डिग्री मध्ये. आता minus 3d plus 3d मायनस आणि प्लस d कॅन्सल. a plus a plus a plus a 4a equal to 360
बाय सेकंड कंडिशन किंवा बाय गिवन कंडिशन म्हणून. बाय गिवन कंडिशन काय बघा, ग्रेटेस्ट अँगल जो आहे तो कसा आहे, लिस्टच्या डबल आहे. तर ग्रेटेस्ट अँगल याचा कुठला आहे बघा, हा ग्रेटेस्ट अँगल आहे आणि हा लिस्ट अँगल आहे, मोठा अँगल आणि लहान अँगल. मग ग्रेटेस्ट अँगल किती असणार आहे, a + 3d इक्वल टू डबल द लिस्ट म्हणजे 2 × a - 3d. लक्षात डबल म्हटलेलं आहे तिथं. आता आपण काय करूया, 2 ने मल्टिप्लाय करूया. a + 3d इक्वल टू 2a - 2 × 3 6d. आता हे आपण सॉल्व करूया. तर इथं हा a आणि a काय आहे बघा, a - 2a + 3d - 6d + 6d and equal to 0. चला -2 प्लस म्हणजे -a + 90 इक्वल टू 0. आता a ची व्हॅल्यू करा, -a ची व्हॅल्यू 90 + 90 इक्वल टू 0. आता -90 इकडे घ्या, 9d इक्वल टू 90 and d इक्वल टू 90/9 means d इक्वल टू किती ना 10. लक्षात. तर इथे आपण बघा a + 3d कंडिशन घेतली, ग्रेटेस्ट अँगल इज डबल द लिस्ट. ग्रेटेस्ट अँगल इज डबल द लिस्ट. हे कंडिशन यूज करून आपण इथे काय केलं, d ची व्हॅल्यू काढली. d इक्वल टू किती मिळालं 10. देअरफॉर द मेजर्स ऑफ द अँगल्स ऑफ क्वाड्रिलेटरल आर. ह्याच्यामध्ये तुम्ही a ची व्हॅल्यू घाला, b ची व्हॅल्यू घाला. हे तुम्हाला डिग्री मध्ये मिळेल आणि डिग्री मध्ये मिळाल्यानंतर मग ते कशामध्ये कन्वर्ट करायचं, आपण रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. आता a ची व्हॅल्यू आपल्याला 90 मिळालेली आहे. आता इथे ती व्हॅल्यू घालूया आपण. काय काय ना, इथे लिहिते म्हणजे आपल्याला रेडियन मध्ये पण काढायला बरं पडेल. a - 3d a - b a + b हे आपण कन्सिडर केलेलं होतं, a + 3d. ह्याच्यामध्ये व्हॅल्यू घालूया. a ची व्हॅल्यू बघा किती येतं, a ची व्हॅल्यू 90 - 3 × d ची व्हॅल्यू 10. 90 - 10 90 + 10 आणि 90 + 3 × 10. आता 90 - 30 म्हणजे किती येणार, 60 डिग्री, 80 डिग्री, 100 डिग्री आणि तर 90 + 30 मीन्स 120 डिग्री. हे डिग्रीमध्ये आपण कन्वर्ट केलं. आता आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं, ते रेडियनमध्ये. म्हणजेच काय येतं, 60 × π/180 रेडियनमध्ये कन्वर्ट झालं. इथं 180 × 1 π/180 रेडियन आणि इथं 100 × π/180 रेडियन आणि इथं 120 × π/180. आता इथे डिवाइड करा आणि मग आपल्याला मिळेल. इथं 0 0 कॅन्सल करा, 6 ने डिवाइड करा म्हणजे किती आलं, इथं π/3 रेडियन पहिला अँगल. इथं 0 कॅन्सल करा, 2 ने डिवाइड करा म्हणजे किती येणार, 4 π/9 रेडियन आणि इथं 0 कॅन्सल करा, 2 ने डिवाइड करा 5 आणि इथं 9 म्हणजे 5 π/9 रेडियन. आणि लास्ट बघा, 0 कॅन्सल करा, 6 ने डिवाइड करा म्हणजे किती येणार, 2 π/3 रेडियन. सगळे एक्झाम्पल झालेले आहेत. लक्षात, या टाईपचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. लक्षात. तर ह्या टाईपचे एक्झाम्पल आपण सुरुवातीला फक्त रेशोमध्ये दिलेलं होतं, एपी मध्ये दिलेलं होतं. एपी मध्ये आपण ट्रायंगलचे एक्झाम्पल बघितलेलं होतं. चला, तर ह्या मेथडने हे एक्झाम्पल तुमचं तुम्ही सॉल्व करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा समजावून घ्या व्यवस्थित आणि मग तुम्ही सॉल्व करा. तर आपण आज इथेच थांबूया आणि आपला टॉपिक इथं हा पहिलाच संपला. चला, कंप्लीट झालेला इथं. कारण एक्सरसाइज प्रॅक्टिस इट 1.2 जो आहे, लेंथ ऑफ आर्क आणि एरिया ऑफ द सेक्टर जो आहे तो डिलीट केलेला आहे.
कशाला. आणि माझ्यामध्ये मिसलेनियसमध्ये हे 2 एक्झाम्पल आहे. बाकी सगळे ते लेंथ ऑफ आर्क अशावर एक्झाम्पल आहे. एरिया ऑफ सेक्टर याच्यावर एक्झाम्पल आहे. आपण आता इथेच थांबूया. आपला हा पहिला टॉपिक इथे कम्प्लीट झालेला आहे.